हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 20 जून 2026, शालिवार शके 1948, संवत्सर पराभव यान उत्तर ऋतू ग्रीष्म मास निज ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची षष्ठी तिथी आहे. दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वज्र योग आहे. दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिल करण आहे. दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 3 वाजून 28 मिनिटांनंतर वनिज खंडाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प शोधणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी द्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोरात्मे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरेने ग्रीष्म ऋतू निज ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे मंदवासरे मघा नक्षत्रे वज्र योगे तैतील करणे षष्ठी शुभतितो वीरगोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मो पात्र दुरितक्षेद्वारसी पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तारणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया या व्हिडिओ लिंक वर जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, यासाठी माझा हा स्वतंत्र व्हिडिओ आहे मुहूर्तासाठी. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेषमध्ये सकाळी 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत गबाडी योग आहे. हा गबाडी योग म्हणजे गबाडासारखा यश देणारा आहे. आपल्याला याची प्रचिती घ्यावी लागेल. मित्रांनो मित्रांनो षष्ठी श्राद्ध कर्म आहे. या षष्ठी तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी 3 वाजून 47 मिनिटानंतर हजर आहे. अर्थात सप्तमीला हजर आहे, षष्टीला नाही. तर या वेळेनंतर आपल्याला नव्याने काही छोटे किंवा मोठे यज्ञ याग सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर आपल्याला दोष देखील लागू शकतो. तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे. मित्रांनो राहू काळ मित्रांनो आजचा सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण शक्यतो या वेळेमध्ये रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगा
ती टीप असं आहे की आपण जर भक्ती मार्गात असाल आणि अद्याप आपल्या स्वधर्माचा देहधारी गुरु आपण केला नसेल तर श्री दत्तगुरूंना आपले तात्पुरते गुरु मानावे. आपल्या देवघरात श्री दत्तगुरूंचा बसलेल्या स्थितीतील छोटा फोटो ठेवा आणि यांची रोज पंचोपचार पूजा करावी. त्यांना विनंती करावी की मला माझ्या स्वधर्माचा देहधारी गुरु लवकर भेटू दे म्हणून. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.